श्री गणेशायन। जय जगदम्ब माता की जय। जगदम्ब प्रसन्न। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जगदम्ब। या देवी सर्वभूतेषु माया रूपेण तु संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जरी जरी वणधेनो आठवी वत्स नित्य, जननी करी कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मी लेकरू, घाली गे मम प्रेम पाकर सदा दूरी नको गे धरू, प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधन, प्रल्हादा गुरु राजया नित तुम्हा माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्व देवादिकांना, सद्गुरूंना, जगदंबा मातांना नमस्कार करून, माझ्यासमोर बसलेल्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आंबेस नमस्कार करून आपण 6व्या दिवसाच्या कथेस प्रारंभ करूया। 6व्या दिवसाच्या कथाभागामध्ये जगदंबेनं ज्या भक्तावर कृपा केली त्या भक्तांच्या कथा या 6व्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत। हे त्या भक्तांचे अनुभव आहेत आणि सत्य अनुभव आहेत। बरं, या कथा या अशातल्या नाही तर अब्जावधी वर्षापूर्वी झालेल्या सत्य कथा आहेत। आणि या कथेतून एक लक्षात येते की या जगन्मातेनं, आंबेनं, सामान्य निर्धनापासून तर रावापासून रंकापर्यंत, रंकापासून रावापर्यंत सर्वांना, एवढं नाही तर ऋषी मुनी देव सर्वांना संकटातून तारलेलं आहे। म्हणजे तिथं ब्रीदचे मातेचं भक्त संकटी पडता झेलून घेशी वरचे वरी हो। भक्तानं फक्त धावा करावा, धावा केला की जगदंबा माता पूर्ण रूपाने प्रकट होते। आणि जो खरा भक्त अनन्य भावानं तिची साधना करतो, उपासना करतो, चिंतन करतो, नामस्मरण करतो, त्या अनन्य भक्ताचा योगक्षम ती चालवते। आणि त्याचीच ही सगळी उदाहरणे या 5व्या दिवसाच्या कथाभागामध्ये पाहायला मिळतात। म्हणून या 5व्या दिवसाच्या पहिल्या कथाभागामध्ये आपण काही भक्तांचे स्वानुभव की ज्यांच्यावर जगदंबा मातेने कृपा केली, ते सगळे अनुभव आम्ही श्रवण करावं, चिंतन करावं
आणि त्याप्रमाणे जगदंबेला विनंती कर की माते त्या भक्ताप्रमाणे आमचे कल्याण तू कर, आणि पण त्या भक्तासारखी आपण तिची अनन्य उपासना करावी, साधना करावी. आणि तशी जर उपासना साधना केली तर माता निश्चित तुम्हाला सहकार्य करेल. म्हणून आपण बघूया की ज्यांच्यावर देवी जगदंबेने कृपा केली त्या भक्तांच्या कथा. पहिली इथं कथा आहे ती अब्जावधी वर्षापूर्वीच्या कथा आहेत. त्या बरं, ह्या कथा तुम्हाला दुसरीकडे कुठं ऐकायला मिळणार नाही. हे राजे होऊन गेले, सत्य कथा आहेत. इक्ष्वाकुकुळापासून सूर्यकुळापासून या भूतलावर जे राजे उत्पन्न झाले त्या राजांच्या बाबतीत घडलेल्या ह्या कथा आहेत. पूर्वी ऋतुवाक नावाचे तपस्वी मुनी होते. आता हे तर मुनींच्या चरित्राची कथा आहे बघा. त्यांना पुत्र झाला, ऋतुवाक मुनी. पण पुत्र जन्मानंतर त्यांची सगळी परिस्थिती बदलली हो. जी अनुकूल परिस्थिती होती ती प्रतिकूल झाली. सगळं वैभव नष्ट झालं. घरामध्ये पती पत्नी दोघं सतत आजारी पडू लागले आणि वैभव संपलं, सगळं दारिद्र्य आलं. झालेला पुत्रही दुराचारी निघाला. आणि त्यामुळे काय झालं की ऋतुवाक ऋषी चिंतेत पडले की असं झालं कसं, का माझ्यावर अवकृपा झाली, का हे माझ्यावर अरिष्ट आले, का माझ्या हातून काही कोणा भगवंताचं चुकलं. आणि मग असा मनुष्य चिंतेत पडल्यानंतर तो कोणाकडे तर जाऊन आपलं विचारपूस करतो की बाबा असं का माझं व्हायलं, बघा बरं माझी ग्रह स्थिती अशी का झाली, माझे काही ग्रह बरोबर दिसत नाही, माझी परिस्थिती फार बदलून गेली, खूप माझी दैना चाललेली आणि या दैन्य अवस्थेत मी का आलो. आणि म्हणून त्या काळामध्ये जे गर्गमुनी होते, अत्यंत ज्ञानी तपस्वी ज्योतिषाचारी, आणि त्या गर्गमुनींना त्यांनी प्रश्न विचारला. गर्गमुनी म्हणाले, अरे बाबा हे केव्हापासून सुरू झालं. तर त्यांनी सांगितले माझ्या मुलाच्या जन्मापासून मला ही अशी अवकाळ आली. मग म्हणाले बघ तुझ्या मुलाची जन्मपत्रिका. गर्गमुनींनी मुलाची जन्मपत्रिका पाहिली. म्हणजे हे ज्योतिष्य भविष्य अब्जावधी वर्षापासून चालू आहे बरं, हे का आजचं नाही. आणि मग ती पत्रिका पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे ऋतुवाक मुनी, तुझ्यामध्ये तुझ्या पत्नीमध्ये मुळीच काही दोष नाही, पण या मुलाच्या पत्रिकेचा दोष आहे आणि हा त्याच्या प्रारब्धाचा भोग आहे. तो प्रारब्धाचा भोग तुम्हा दोघाला भोगावा लागतो. कारण याच्या जन्माच्या वेळी गंडमूळ नक्षत्र होतं आणि दुसरी गोष्ट हा रेवती नक्षत्राच्या 4थ्या चरणावर जन्माला आलेला आहे आणि त्यामुळं ही सारी परिस्थिती उद्भवली. आता गर्गमुनी म्हणजे शक्तीचे उपासक होते, देवीचे उपासक होते. या रेवती नक्षत्राच्या 4थ्या चरणावर जन्मला मूल की त्या मुलाला हा त्रास होत असतो, त्याच्या आईवडिलांना त्रास होत असतो. हे म्हणजे काळ्या दगडावरची रेव. मग त्यांनी सांगितलं गर्गमुनी यातून मला काही उपाय सांगा. आता त्या गर्गमुनीची देवी भगवतीवर श्रद्धा होती आणि म्हणून त्यांनी सांगितलं देवीची उपासना असल्यामुळे तुम्ही देवीची उपासना करा, देवी भागवत कथा करा. तुमच्या घरात देवी भागवत कथा झाल्यानंतर ते तुम्ही पती पत्नीनं आनंदानं श्रवण करा. तुमच्या कुटुंबातील सर्वांनी श्रवण करा, नातेवाईकांनी सर्वांनी श्रवण करा. हा तुमचा मागचा दोष आणि तुमच्या घरातला दोष नाहीसा होईल. त्याप्रमाणे ऋतुवाक ऋषीनं देवी भागवताचं पारायण केलं. मुलामध्ये खूप सुधारणा झाली, आमूलाग्न सुधारणा झाली हो. मुलाला नाही ते वाईट लक्षणं होती ती सगळी कमी झाली. मुलगा खूप सुधारला. पण आत्तापर्यंत हा सगळा त्रास जो मला सहन करावा लागला तो केवळ रेवती नक्षत्रामुळे. ऋतुवाक मुनी फार ज्ञानी होते,
आणि ऋतुवाक मुनींचा त्या रेवती नक्षत्रावरचा राग काही कमी झालेला नव्हता. आता ही जी सगळी कथा आहे ऋतुवाक मुनींची, या रेवती नक्षत्रावर जन्म झालेल्या बालकाची, ही कथा या नैमिष्य अरण्यामध्ये सूत शौनकांना आणि 88,000 ऋषींना सांगतात. सूतांनी सांगितलं, ही मी देवी भागवताची कथा प्रत्यक्ष व्यासांच्या मुखातून ऐकली होती, जेव्हा व्यासांनी जन्म द्यायला या ऋतुवाक मुनीची कथा सांगितली. आणि व्यासांनी हे सांगितलं होतं की ही कथा स्कंद यांनी, स्कंद म्हणजे कार्तिकेय, स्कंद पुराणची कथा आहे. कार्तिकेय यांनी अगस्त्य मुनीला ही स्कंद पुराणात सांगितलेली कथा आहे म्हणाली. आणि ती कथा स्कंद पुराणातली व्यासाच्या मुखातून जन्म द्यायला सांगताना मी ऐकली. तीच मी नैमिषारण्यामधील ऋषी मुनीला सांग. ते म्हणाले की स्कंद म्हणाले, कार्तिकेय म्हणाले की भूतलावर 27 नक्षत्र आहे. हे नक्षत्र म्हणजे दक्ष प्रजापतीच्या 27 कन्या आहेत. आणि या 27 कन्या दक्ष प्रजापतीनं चंद्राला दिलेल्या आहेत. म्हणजे 27 नक्षत्र त्या चंद्राच्या पत्न्या आहेत, बायका आहेत. ऋतुवाक मुनींना मुलगा झाला. ऋतुवाक महाज्ञानी होते, विद्वान होते, अध्यात्माचा त्यांचा चांगला अभ्यास होता. मुलावर उत्तम संस्कार करत होते. गुरुकुलमध्ये विद्यार्थी होते त्यांच्या. मुलगा झाल्यानंतर त्या मुलाचं त्यांनी जातकर्म केलं, चूडाकरण केलं, उपनयन केलं, त्याचं नामकरण केलं, सगळे संस्कार त्या पुत्रावर केले. परंतु पुत्र जन्मानंतर मात्र ऋतुवाक मुनी आणि त्यांची पत्नी हे आनंदी न होता चिंताग्रस्त झाले. त्यांची प्रकृती बिघडली, प्रकृती साथ देईना, नैराश्य उत्पन्न होऊ लागलं, निगेटिव्हिटी जास्त येऊ लागली आणि ते नेहमी दोघे उदास राहू लागले. त्याचं कारण असं होतं की पुत्र फार उदंड झाला होता. तो दुष्ट दुर्गुणी निपजला होता. त्याला नको नको ते व्यसन लागले होते. हो, आता एवढा मोठा महान तपस्वी असणारा ऋतुवाक ऋषी आणि त्याचा पुत्र असा निघावा, याचं त्यांना फार दुःख होत होतं. बरं, त्याने त्या गुरुकुलामध्ये इतर मुलाप्रमाणे त्याला शास्त्र अध्ययन करायला लावलं, पण मुलानं शास्त्राचं अध्ययन मुळीच केलं नाही. उलट एका इतर बाहेरच्या मुलांच्या नादाने कुसंगतीमध्ये फसला आणि दुष्ट, दुराचारी, दुर्गुणी, व्यसनी निपजला. आणि त्यामुळं काय झालं की मुनींना हे जेव्हा कळालं गर्गमुनीकडनं की या रेवती नक्षत्राचा हा दोष आहे, त्या रेवती नक्षत्राचा दोष, राग त्या मुनींच्या डोक्यात जात नव्हता, डोक्यातून जाईना. पुढे गर्गाचार्याने उपाय सांगितल्यानंतर त्यांनी त्या श्रीमद देवी भागवताचं पारायण केलं. मुलामध्ये सुधारणा झाली, त्याचं व्यसन नाहीसं झालं, तो उत्तम झाला. सगळं झालं असलं तरी मुनींचं म्हणणं होतं की आत्तापर्यंत हा सगळा माझा काळ अत्यंत दुःखात गेला. पारायणानं मुलगा सुधारला यात वाद नाही. जर समजा देवी भागवताचं पारायण मला जर समजा गर्गमुनींनी सांगितलं असतं तर आज माझी आहे तीच हालत स्थिती राहिली असती. आणि म्हणून त्या रेवती नक्षत्रावर त्यांनी सगळा राग काढला. अहो, तपस्वी होता, ज्ञानी होता, हातात पाणी घेतलं, संकल्प सोडला आणि म्हणाला, हे रेवती नक्षत्रा, तुझ्यामुळं मला एवढा त्रास सहन करावा लागला, तुझ्यामुळं माझा मुलगा दुर्गुणी निघाला, पण जगदंबेच्या मातेच्या कृपेनं मात्र तो चांगला निघाला. पण तुझ्यामुळं मला हा त्रास आत्तापर्यंत सहन करावा लागला, म्हणून तुझं या आकाशमंडलातून पतन होईल, स्खलन होईल, तुझा क्षय होईल. हातात पाणी घेऊन संकल्प सोडला, शाप दिला.
शाप दिला बरं ते रेवती नक्षत्र कुमुदगिरी पर्वतावर पडलं आणि त्या पर्वताचं नाव रेवत पर्वत झालं. आता गर्गाचार्याने सांगितल्यामुळे त्याने नवाह पारायण केलं. सगळ्या कुटुंबानं ते पारायण ऐकलं. ठीक आहे म्हणाले. स्कंदजी पुढे सांगू लागले अगस्ती ऋषींना की ते रेवती नक्षत्र त्या कुमुद पर्वतावर पडलं, त्याचं ते तेज पडलं त्या नक्षत्राचं. आणि त्या रेवती नक्षत्राचं नाव रेवत पर्वत झालं. आणि त्या रेवत पर्वतावर एक सुंदर कन्या जन्माला आली, साक्षात लक्ष्मी. आणि त्या रेवत पर्वतावर ती जन्माला आल्यामुळे त्या कन्येचं नावही रेवती पडलं. आता त्या रेवत पर्वताच्या जवळ प्रमुच नावाचे ऋषी राहत होते. या प्रमुच ऋषीनं त्यांचा आश्रम जवळ होता त्या रेवत पर्वताजवळ. त्या रेवत पर्वतावर ते तेज त्यांनी पाहिलं. ती सुंदर मुलगी पाहिली लक्ष्मीसारखी. आणि रेवत पर्वतात सापडल्यामुळे त्या प्रमुच ऋषीनं तिचं नाव रेवती ठेवलं आणि तिचा कन्या म्हणून स्वीकार केला. त्या रेवतीचं त्या प्रमुच ऋषीनं तिचं संगोपन केलं. तिला लहानाची मोठी केली, वाढवली, तिच्यावर उत्तम संस्कार केले. पुढे ती वयात आली, उपवर झाली. दिसायला नक्षत्रासारखी सुंदर होती, सद्गुणी होती. आता प्रमुच ऋषीला एक इच्छा होती की बा आता माझ्या आश्रमात मी हिला लहानाची मोठी केलं, वाढवलं, माझी कन्यासारखीच आहे मी. आता हिला योग्य असा वर प्राप्त व्हावा, चांगला वर हिला मिळावा याची ते चिंता करू लागले, विचार करू लागले. विचाराला म्हणे हिचा विवाह कोणाबरोबर करावा. बरं, अग्नीचे उपासक होते आणि म्हणून आपल्या अग्निशाळेत गेले आणि त्याने अग्नीला विचारच ठरवलं. त्यांनी अग्निशाळेत जाऊन अग्नीची उपासना केली. अग्निदेव प्रसन्न झाले, प्रकट झाले आणि त्यांनी प्रश्न विचारला की अग्निदेवता, मला या रेवत पर्वतावरती ही कन्या प्राप्त झालेली आहे. हिचं नाव मी रेवतीत ठेवलं आणि माझी इच्छा आहे की मला हिच्या योग्य असा वर मिळावा. तर मला वराबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा. मला सदाचारी, धर्मात तत्पर असणारा धर्मात्मा राजा पाहिजे. तो पराक्रमी असावा, शूरवीर असावा, मधुरभाषी असावं, युद्धात मागे पुढे न हटता दुष्टांचं निर्दालन करणारा असावा, धर्मानं वागणारा असावा, पराक्रमी असावा. त्यास अग्निदेवतेने सांगितलं, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गुणांनी युक्त असणारा राजा दुर्गम, ह्या राजाला तू ही दे, कन्या दे, हिचा पती दुर्गम होईल. अग्निदेवता अदृश्य ते. अग्निदेवतेचा विचार ऐकून प्रमुख ऋषी प्रसन्न झाले आणि योगायोगानं पहा करती ती आदिमाय आदिशक्ती, या आदिमाय आदिशक्तीनं त्या राजा दुर्दमाला त्या अरण्यात पाठवलं. राजा दुर्दम शिकारीच्या निमित्तानं त्या वनात आले, ज्या वनात प्रमुख ऋषीचा आश्रम होता. दुर्दम राजा बुद्धिमान होता, बलवान होता, शक्तिशाली होता, विद्वान होता, धर्माप्रमाणे वागणारा होता. त्याच्या वडिलाचं नाव होतं विक्रमशील राजा आणि आईचं नाव होतं कालिंदी. प्रियव्रत राजाच्या वंशात त्यांचा जन्म झालेला होता आणि योगायोगानं तो राजा त्या अरण्यात आला असता त्या दुर्दम ऋषीच्या आश्रमात आला दर्शन घेण्यासाठी. त्याला माहीत होती तो दुर्दम ऋषीचा आश्रम, पण त्याला आश्रमात दुर्दम ऋषी दिसले नाही. तिथं एक सुंदर अशी एक कन्या दिसली. त्या मुनिकन्येला रेवतीला बोलावून ते म्हणाले, प्रिय, दुर्दम ऋषी कुठे गेले आहेत, मला त्यांचं दर्शन हवं आहे. आता याच्या तोंडातून प्रिय हा शब्द निघाला. तर म्हणाले, प्रिय, तपस्वी मुनी कुठे गेले आहेत, मला त्यांचं दर्शन घेण्याची इच्छा आहे.
ती म्हणाली, आत्ताच बाबा अग्निशाळेमध्ये गेले आहेत. राजा दुर्दम अग्निशाळेत त्यांच्या मागे गेला आणि प्रमोच ऋषीला दुर्दमाने नमस्कार करून स्वतःचा परिचय दिला. आणि अचानक प्रमोच ऋषीला आश्चर्य वाटलं की आत्ताच मी काही क्षणापूर्वी अग्निदेवतेला बोललो आणि अग्निदेवतेनं त्या दुर्दम राजाला माझ्याकडे पाठवले. प्रमोच ऋषीने त्यांना आशीर्वाद दिला, राजाला आसनावर बसवलं, त्याचा योग्य सत्कार केला. आणि त्यानंतर प्रमोच ऋषी म्हणाले, अंतर्ज्ञानी होते, राजन, तू आता माझी कन्या पाहिलीस आणि तिला तू प्रिय मानालास. प्रिय तपस्वी मुनी कुठे गेले आहे, मला त्यांचं दर्शन हवं. तू प्रिय मानालास ती योग्य आहे, कारण की तुझी भार्याच होणार आहे. राजा दुर्दम म्हणाल, पण महाराज, माझा तर विवाह झालेला आहे. मुनी म्हणाले, राजा, झालेला असेल मान्य, परंतु मी माझ्या अग्निशाळेत अग्निदेवतेला प्रश्न केला की माझ्या मुलीसाठी, कन्येसाठी योग्य वर सुचवा. तेव्हा अग्निदेवतेनं मला तुझं नाव सुचवलं आणि म्हणूनच तू माझ्या कन्येस प्रिय म्हणालास. लक्षात घे, आता अग्निदेवतेचा शब्द तुला टाळता येणार नाही आणि मलाही टाळता येणार नाही, म्हणून तुझा विवाह तिच्याशी करणं भाग आहे. दुर्दम म्हणाला, महाराज, प्रिय हा शब्द उच्चारताना माझ्या मनात दुसरा कोणताही विचार नव्हता. मुनी म्हणाले, राजा, तुझ्या मनात वाईट विचार नव्हता, तुझ्या मनात ती पत्नी म्हणून तो विचार आलाही नाही, परंतु अग्निदेवतेच्या प्रेरणेनंच तुला तो प्रिय शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडला. आणि म्हणून कदाचित अग्निदेवच्या इच्छेप्रमाणे तूच तिचा पती असशील. आणि मी अग्निदेवतेला प्रश्न विचारला असताना अग्निदेवतेने देखील सांगितले, राजा दुर्दम हाच तिचा स्वामी आहे. मुनीचं बोलणं ऐकून राजा शांत झाला. पण कन्या म्हणाली, बाबा, कन्येला विचारलं, चल मी विवाहाला तयार आहे म्हणाली. तुमची इच्छा आहे ना, अग्निदेवतेने जर दुर्दम राजाची विवाह करा म्हणून सांगितलं, मी दुर्दम राजाची विवाह करायला तयार आहे, पण माझी एकच अट आहे की माझा विवाह रेवती नक्षत्रावरच व्हावा. तेव्हा प्रमोच ऋषी म्हणाले, बेटा, रेवती नक्षत्र आता आकाशमंडलात नाही आहे. त्या ऋतुवाक ऋषीच्या तपसामर्थ्यानं ते नक्षत्र पतन झालेलं आहे आणि त्या नक्षत्रातून तुझा जन्म झाला. ती म्हणाली, बाबा, ऋतुवाक ऋषीच्या सामर्थ्यानं जर हे नक्षत्र पतन होऊ शकतं तर तुमचं तपसामर्थ्य काही कमी आहे का? तुमच्या तपसामर्थ्याने हे मंडल परत नभ मंडलामध्ये विराजमान का होऊ शकत नाही? तुम्ही तेजस्वी आहात, तपस्वी आहात, आणि तुमची तपश्चर्या इतर कोण्या ऋषीपेक्षा कमी नाही बाबा, मी जाणते. तेव्हा प्रमोच ऋषीनं परत आंबेची साधना केली. प्रमोच ऋषी शक्तीचे उपासक होते, त्यांच्या आंबेवर फार भरोसा होता. तिने सांगितलं की बाबा, तुम्ही ज्या शक्तीचे उपासक आहात त्या आंबेची साधना करा, ती आंबा निश्चित तुम्हाला सहकार्य करेल, कारण तुमची त्या आंबेवर फार श्रद्धा आहे, फार भक्ती आहे. आणि अनन्य भावानं भक्ती करणारी आंबा योगक्षम चालवते, हे सगळं मी ऐकलेलं तुमच्या दिव्य भागवतात. आणि त्याप्रमाणे परत त्या प्रमोच ऋषीनं दिव्य भागवत केलं, नवावं पारायण केलं. आणि देवीच्या कृपेनं, त्या देवीच्या कृपा आशीर्वादानं प्रमोद ऋषीनं ते नक्षत्र परत नभमंडलात पूर्वीप्रमाणे स्थापित केलं. आणि रेवती नक्षत्रावरच रेवतीचा राजा दुर्दमाचा विवाह झाला. म्हणून आज रेवती नक्षत्र या 27 ग्रहामध्ये आहे.
काही काळ नव्हतं ते. अब्जावधी वर्षापूर्वीची कथा आहे. विवाह संपन्न झाला त्यावेळेस राजा दुर्दम म्हणाला, महाराज माझी एक विनंती आहे. आपण तपस्वी आहात, ज्ञानी आहात, तपवृद्ध ज्ञानवृद्ध आहात. माझी तुम्हाला विनंती की मी स्वयंभू मनूचा वंशज आहे आणि मला पुत्र जो व्हावा तो माझा मन्वंतर अधिकारी व्हावा, ही माझी इच्छा आहे. तेव्हा मुनी म्हणाले, राजा तू आई जगदंबेची आराधना कर. जगदंबा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. मी तिचं 9 दिवस पारायण केलं आणि त्या साधनेनंतर मी रेवती नक्षत्राला पुन्हा नभमंडलात स्थापन केलं. तुम्ही दोघंही देवी भागवत श्रवण करा, यजमान म्हणून पूजेला बसा आणि 9 दिवस आंबेची आराधना करा. तुमची इच्छा पूर्ण होईल. मग या दुर्दम राजाने आणि रेवतीने आता हे पारायण कोणाकडनं करून घ्यावं हा विचार करत असताना त्यांच्यासमोर लोमस ऋषी स्मरण झालं. लोमस ऋषी. लोमस ऋषी हे आदिशक्ती आदिमायाचे भक्त होते. शतचंडी, नवचंडी असे अनेक त्यांचे होम चालायचे. आता मग लोमस ऋषीला विनंती केली. लोमस ऋषी आदिमातेचे भक्त असल्यामुळे त्यांनी मोठ्या आनंदाने या पारायणाचा स्वीकार केला. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 5 पारायण त्या लोमस ऋषीनं केले. आणि 5ही वेळेस या दुर्दम राजानं रेवतीनं मोठ्या श्रद्धेनं आंबेची कथा ऐकून त्याची आराधना केली. देवी प्रसन्न झाली, प्रकटच झाली. अनादि निर्गुण भवानी प्रकटली. तिनं राजाला आशीर्वाद दिला की राजा तुझा पुत्र मन्वंतर अधिकारी होईल आणि तो त्रैलोक्य विजयी राजा होईल. तो विद्वान होईल आणि त्याला उदंड आयुष्य मिळेल. पुढे त्याचं नाव रैवत ठेवलं आणि म्हणून हा रैवत मन्वंतर अधिकारी झाला. भागवतामध्ये कथा आहे रैवत मन्वंतराची. या कथेतून काय लक्षात येतं आमचा? या पहिल्या कथेतून या कथेतून एक गोष्ट लक्षात आली आमच्या की ऋतुवाग पुत्र गंडमूल नक्षत्रावर जन्मला आणि रोहिणीचं 4थं चरण होतं. वाईट वेष्णी निघाला, पे पिऊ लागला. त्यानंतर वाईट मार्गाला लागला होता, मांसादिभक्षण करू लागला, दुराचारी निघाला. एवढ्या सात्विक ऋषीच्या घराण्यात असा पुत्र, पण ऋतुवाक ऋषीने गर्गाचार्याच्या सांगण्याप्रमाणे देवी भागवत श्रवण केलं आणि मुलगा निर्वेशनी झाला, चांगला वागू लागला. आणि अशा रीतीनं त्या ऋतुवाक ऋषीला परत समृद्धी प्राप्त झाली. ते देवी भागवताच्या कथेतून. दुसरा, प्रमोद ऋषीनं देवी भागवताचं पारायण करून रेवती नक्षत्राला पुन्हा नभमंडलात स्थापन केलं आणि रेवती नक्षत्रात कन्याचा विवाह केला. तिसरं, राजा दुर्दम आणि रेवती यांनी लोमस ऋषीकडून 5 वेळा देवी भागवत श्रवण केलं. त्यांचा पुत्र मन्वंतर अधिकारी झाला. ही समस्या एकट्या ऋतुवाक ऋषीची नाही, प्रमोद ऋषीनं नाही, दुर्दमाची नाही, तर या समस्या तुमच्या आमच्या सर्वांच्या असू शकतात. आणि म्हणून श्रद्धायुक्त अंतःकरणानं भागवत श्रवण करा, आंबेची आराधना करा, देवी भागवत घरी होऊ द्या. ज्याचे वलय अनेक वर्ष त्या घरात राहतात, कुटुंबात राहतात आणि समस्येतून मुक्त होता येईल. अशा रीतीनं भगवतीनं केली कृपा आहे. आता या भगवतीचा दुसरा अनुभव आपण पाहणार आहोत की मूर्ख उत्तथे पंडित झाला. ही कथा लोमस ऋषीनं सांगितलेली. जन्मेजयाने व्यासानं या कथेबद्दल विचारलं असता व्यास म्हणाले
एकदा नैमिषारण्यामध्ये सर्व ऋषी विराजमान झाले असताना चर्चासत्र सुरू होतं आणि चर्चासत्रामध्ये त्या नैमिषारण्यामध्ये जमदग्नी ऋषीने एक प्रश्न विचारला होता, जे शंकराचा अवतार आहे, की या भूतलावर सर्वश्रेष्ठ देवता कोण, जी भक्ताला सत्वर पावते आणि शीघ्र फळ देते. जमदग्नीचे या प्रश्नाचं उत्तर लोमस ऋषीने दिलं आणि ती कथा लोमस ऋषीनं जमदग्नीला दिलेल्या उत्तराची कथा नैमिषारण्यामध्ये सुतानीच्या सगळ्या 88,000 ऋषींना सांगितली. जी कथा जन्मेजयाला व्यासाने सांगितली होती. व्यासाच्या मुखातून ऐकून त्यांनी ही कथा सांगितली. लोमेश ऋषी म्हणाले, देवीचे केवळ स्मरण केले तर ती तुरंत वर देते, ताबडतोब फळ देते, मनोरथ पूर्ण करते. पुराणातले एक सत्य आहे म्हणले. एक परमपावन कथा आहे, अब्जावधी वर्षापूर्वी घडलेली एक कथा आहे म्हणाली, की केवळ देवीचं एक अक्षराचं उच्चारण करता मूर्ख ब्राह्मण विद्वान झाला आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. अहो, तो मूर्ख म्हणजे वाल्मिकीच्या सारखा विद्वान झाला. हो, एवढा विद्वान झाला. तर ही कथा आहे, ते म्हणाले, अब्जावधी वर्षापूर्वी घडलेली. कौशल देशात देवदत्त नावाचा ब्राह्मण राहत होता आणि त्याला संतान नव्हती. कौशल देश म्हणजे अयोध्या. मग त्याने पुत्रकामेश यज्ञ केला. या ब्राह्मणाने गोबल ऋषींना पुरोहित म्हणून बोलावलं. गोबल ऋषी बरोबर त्यांचे शिष्य अन्य मुनी देखील उपस्थित होते. गोबल ऋषीनं हा यज्ञ सुरू केला, पण यज्ञाच्या वेळेस त्यांना थोडं सामयज्ञ गायनाचा आवड होती, चांगले गायक होते आणि गाण्यामध्ये ते स्वाहाकार करू लागले. आता देवदत्त ब्राह्मणाचा असा गैरसमज झाला की त्यांच्या या आलाप घेण्यामुळं स्वरभंग होऊ नये, त्याच्यामुळे उच्चार स्पष्टता जर नाही झाली, स्वर मागे पुढे झाला तर विनाकारण मला या देवदेवतांचा माझ्यावर कोप होईल. म्हणून त्या देवदत्त ब्राह्मणानं त्या गोभिल ऋषीला सांगण्याचा प्रयत्न केला, पण गोभिल ऋषी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीतच. हे त्याच्या लक्षात आल्यावर तो शेवटी चिडला आणि म्हणाला, अहो काय मूर्खासारखं करता तुम्ही ऋषी असं. गोभिल ऋषी म्हणले, राजा मला मूर्ख म्हणतोस तू? बघ माझ्या यज्ञ सामर्थ्य, तुझा पुत्र तुला होईल पण तो मूर्ख होईल म्हणाले. राजाच्या त्या देवदत्ताला ब्राह्मणाच्या चूक लक्षात आली. देवदत्त ब्राह्मणाची चूक लक्षात आल्यानंतर त्यानं गुरुजीची क्षमा मागितली. गायावाया करू लागला, जो गुरुजी माझं चुकलं, ठीक आहे म्हणाले. गुरुजी म्हणाले, ठीक आहे राजा, जगदंब कृपेने तुला मुलगा होईल, परंतु तू मला मूर्ख मानल्यामुळे तुझा मुलगा मूर्ख होईल म्हणाले. मग परत तो गायावा करू लागला, गुरुजी असं नका करू, मला काहीतरी मार्ग सांगा, काहीतरी यातून उशाप द्या. ते म्हणे, एकच उशाप देतो तुला, मंत्रानं मुलगा मूर्ख होईल म्हणाले, पण तुला मी सांगतो, हाच मंत्रानं मूर्ख झालेला मुलगा जगदंब कृपेनं तिचं नवाह पारायण केलंस, तू जर समजा देवी भागवत केलं, श्रवण केलंस ना आणि कथा लावली, कथा केलीस ना, तर तुझा मूर्ख पुत्र विद्वान होईल म्हणजे दुसरा वाल्मिकी. मात्र तुला देवीचं नवाह पारायण करावं लागेल, देवी भागवत श्रवण करावं लागेल. पुढे देवदत्ताच्या पत्नीला रोहिणीला पुत्र झाला. नाव ठेवलं उतथ्य. त्याचं उपनयन केलं. वडिलांनी त्याला गायत्री मंत्र शिकवला, पण त्याला मंत्र पाठ होईना. त्यानंतर गणपती स्तोत्र शिकवलं, स्मरणात राहिना. गणपती अथर्व शीर्ष शिकवण्याचा प्रयत्न केला, त्याला म्हणता येईना, कळेना त्याला.
आता एवढं शिकून त्याला काही येईना म्हणून त्याला सगळे मूढ म्हणू लागले. बरं, बुद्धी रूपेण संस्थिता, बुद्धी देणारी जगदंबा माता आहे, पण ते काय माहीत नाही त्या शापामुळं गुरुजीच्या त्याची बुद्धीच खुंटली होती. निर्बुद्धासारखा तो वागत होता. आणि शेवटी घरातले सगळे लोक कंटाळले. घरातले लोक कंटाळले, आजूबाजूचे कंटाळले, नातेवाईक कंटाळले. आणि तो थोडा मोठा झाला. मोठा झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला बुद्धी नसल्यामुळे आपल्याला सगळे मूढ म्हणतात, मूर्ख म्हणतात, आपण नालायक आहोत, आपण जगण्याच्या लायकीचे नाही. असं समजून एक दिवशी रात्री तो घर सोडून निघून गेला वनात. चांगला मोठा झाला होता, 15, 16, 17, 18 वर्षाचा होता. 16, 17 वर्षाचा. गंगेच्या तीरावर कुटी बांधली आणि तिथंच तो कंद फळमुळे खाऊन आपलं राहू लागला. बरं, काही ज्ञान नाही, काही नाही. आम्हा न कळे ज्ञान. ज्ञान नाही, पुराण नाही, काही नाही. फक्त एकच होतं, सत्य बोलत होता. पण देवीचं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला काही नाही येऊ द्या, फक्त तिची तुम्ही साधना करा, उपासना करा. ती तुमच्यावर कृपा करते, कारण ती क्षमेची देवता आहे, दयेची देवता आहे. सत्य बोलणं हे त्याचं व्रत होतं म्हणून त्याचं नाव सत्यव्रत झालं, उतथ्यच. आता या जान्हवीच्या तीरावर तो नुसता बसून राहत असे, फक्त स्नान करत असे. जप नाही, तप नाही, काही नाही, काही नाही. स्नान करायचं एकदा स्वच्छता म्हणून, आणि कंदफळमुळे खायचे बसून राहायचं, पण खोटं बोलायचं नाही. एकदा काय झालं की एक शिकारी एका वराहाच्या पाठीमागे लागला होता. जंगली डुक्कर होतो, मोठं, भयानक मोठं. अहो, त्या वराहाला बाण मारले तरी त्याची कातडी अशी होती, म्हणता येईल ते बाण घुसून खाली पडायचे, रक्त निघायचं, पण वराह काही खाली पडेल. झाडी खूप होती. शिकारीला या झाडीतून त्या झाडीत, त्या झाडीतून त्या झाडीत तो पळू लागला. पळत पळत शिकारी काही कमी नव्हता, तो त्याच्या मागे सारखा लागला आणि त्याला बाणाचा वर्षाव करत होता. अहो, त्याचं शरीर रक्तानं माखलं, पण तो घायाळ झाला नाही, पडला नाही, मृत्युमुखी नाही, आणि तो खाली पडेल, आणि हे त्याच्या मागे आलं. आता हे घायाळ झालेला, रक्तानं माखलेला तो त्या वराह या उतथ्ये उर्फ सत्यव्रताच्या त्या कुटीजवळ आला. आता त्याची कुटी होती ना, आजूबाजूला खूप झाडी होती हो. त्या झाडीमध्ये लपला. आता त्या वराहाला पाहत 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 तो शिकारी त्या वराहाच्या मागे आला. ते रक्त सांडलेलं पाहिलं त्यानं विचारलं की बाबा, इकडे वराह आला होता, कुठे गेला? परत गेला तर कोण्या बाजूला गेला? वराह इकडे आला होता म्हणल्यानंतर त्यानं नुसतं त्याच्याकडे पाहिलं ना, असा हात केला, असा हात केल्यानंतर त्यानं विचार केला, मग गेला कुठे? हे रक्त इथपर्यंत दिसतं, इथून गेला मान्य म्हणले, पण कुठे गेला? आता त्याने तो प्रश्न विचारल्यानंतर याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली त्या सत्यव्रताच्या उर्फ उतथ्ये. आणि तो भीतीनं त्याच्या तोंडातून शब्द फक्त आला, आय आय आय, फक्त आय 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 म्हणून लागला. तोंड असा हात करून आय आय आय, म्हणजे मला माहीत नाही, मला माहीत नाही, असं त्याला म्हणायचं होतं. आय 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 शब्द तसा हात आल्यानंतर त्या जे ते याने विचार केला की काय हा, म्हणजे आता मला सांगा, आय काय आहे? ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. ऐं हा नवाह देवीच्या मंत्रामधला पहिला शब्द आहे, ऐं. परंतु तो ऐं म्हणला का? नाही. अज्ञानानं त्या उतथ्याने आय शब्दाचा उच्चार 2दा 3दा 4दा 5दा केला. अहो, तो उच्चार बीजमंत्र हे त्याला माहीत नाही, परंतु जगदंबेनं तिथूनच त्याला बुद्धी दिली बघा. आणि काय बुद्धी दिली की तो वाल्मिकीसारखा ज्ञानी झाला. बरं, ही बुद्धी देण्याचं काय कारण होतं माहिती आहे का? तो रानात वनात निघून गेल्यानंतर मग त्या जे ते देवदत्तानं परत गोबिल ऋषीचं त्याला आठवलं की गोबिल ऋषीनं सांगितलं, तू जगदंब कृपेनं मूर्ख पुत्र परत विद्वान होईल. आणि हा रात्रीतून निघून गेल्यानंतर त्या देवदत्तानं नवाह पारायण केलं जगदंबेचं.
देवदत्ताचं इकडे 9वा पारायण संपायला आणि त्याला बुद्धी यायला एकच वेळ झाली. त्याच वेळेस हा वराहासाठी तो शिकारी तिथं आला होता. सद्बुद्धी प्राप्त झाली आणि सद्बुद्धी प्राप्त झाल्यानंतर त्या बुद्धीनं काय उत्तर दिलं बघा. या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. इकडे पारायण संपले, त्यानं प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतला त्याच वेळेस इकडचा प्रसंग असा आहे की तो वराह त्या ठिकाणी आला आणि वराह त्या ठिकाणी आला असताना त्याला एकदम सद्बुद्धी प्राप्त झाली. तो म्हणाला, हे बघा शिकारी बाबा, मला शांत बसू द्या, मी काय सांगतो ते नीट ऐका. जी पाहत आहे त्याला बोलता येत नाही आणि ज्याला बोलता येतं ते पाहत नाही. आता हे असं बोलल्यानंतर व्याध संभ्रमात पडला आणि त्याला मूर्ख समजून आल्या वाटे निघून गेला. आता जरा काळजीपूर्वक चिंतन बघा. देवीच्या आशीर्वादानं, देवीच्या कृपेने त्याला बुद्धी झाली आणि उत्तर काय दिलं? संभ्रमात पडण्यासाठी तो सत्य बोलला, कारण सत्यव्रत होता. त्याच्या बोलण्यामध्ये खोटेपणा येऊ नये, त्याने एवढं जे सत्यव्रत जपलेलं आहे वचन ते सत्य व्हावं म्हणून जगदंबेनं तिकडे पारायण होता त्याला बुद्धी दिली. जे पाहत आहे, काय पाहत आहे? नेत्र, डोळे. त्याला बोलता येत नाही. डोळ्याला बोलता येत नाही, डोळ्यानं पाहिलंय पण डोळ्याला बोलता येत नाही. आणि जिनं पाहिलं तिला बोलता येत नाही. कोणी पाहिले? नाही, ज्याने पाहिलं त्याला बोलता येत नाही. लक्षात घ्या. आणि जिला बोलता येत नाही ती पाहत नाही. म्हणजे ज्याने पाहिलं त्याला बोलता येत नाही, म्हणजे डोळ्याने पाहिलं पण डोळे बोलू शकत नाही. जिभे आणि जिनं त्याला पाहिलं तिला दिसत नाही, जिला बोलता येतं. म्हणजे बोलणारी कोण आहे? जीभ आहे. बोलणारी जीभ असल्यामुळं ती पाहत नाही, पण डोळे पाहतात पण ते बोलत नाही. पहा कसं सुंदर उत्तर देणं. काय ते खोटं बोलला का? की ज्या नेत्राने पाहिलं ते नेत्र सांगू शकत नाही, पण जे सांगणार आहे त्याला ते दिसली नाहीत, त्याला पाहता येत नाही. याचा अर्थ असा आहे की जी पाहत आहे, जे नेत्र पाहत आहेत त्यांना बोलता येत नाही, पण जिला बोलता येते ती हे पाहू शकत नाही आणि तिने हे पाहिलेलं नाही म्हणून ती सांगत नाही. अरे डोळ्याला दिसून काय उपयोग आहे? डोळ्यानं डोळे काय बोलणार आहेत का? माझी जीभ बोलणार आहे पण जिभेला ती दिसत नाही ना. काय उत्तर? त्याने योग्य उत्तर दिलं पण तो संभ्रमात पडला, निघून गेला. देवी आशीर्वादानं त्यानं मग त्या ठिकाणी साधना केली, नामस्मरण केलं, उपासना केली देवीची. फक्त काय आय 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 आयम पण नाही. आणि उत्तर ते दुसरा वाल्मिकी झाला. सत्यव्रत नावानं तो प्रसिद्ध झाला. त्यानंतर सारस्वत मंत्राचा त्याने विधिवत जप केला आणि त्याची गणना मोठमोठ्या विद्वानात झाली. दुसरा वाल्मिकीच झाला बघा, देवीची कृपा. यानंतर तिसरी जी कथा येते ती येते राजा सुदर्शनाची. जन्मेजय व्यास महर्षी, जन्मेजयाला व्यास महर्षी म्हणाले, जन्मेजया, भगवती अंबिका आपल्या भक्तगणांना कशी मदत करते. एक देवीचं उत्कृष्ट चरित्र मी तुम्हाला सांगणार आहे आणि सत्य घटना आहे म्हणाले. पूर्वी कौशल देशामध्ये म्हणजे अयोध्येत सूर्यकुळात घडलेली ही घटना आहे. अब्जावधी वर्षापूर्वी, रामाच्या आधीची आहे. या अयोध्येमध्ये सूर्यकुळामध्ये ध्रुवसंधी नावाचा महापराक्रमी राजा होऊन गेला. तुम्ही इक्ष्वाकू कुळाचा जर इतिहास पाहिला सगळा, तर इक्ष्वाकू कुळाच्या इतिहासामध्ये हा ध्रुवसंधी राजा आहे बघा. आणि पुढे मग याचा अरुण, मग या अरुणाचा मग सत्यव्रत, सत्यव्रतचा हरिश्चंद्र, हे सगळं मग पुढे इतिहास येतो. तर हा ध्रुवसंधी नावाचा राजा म्हणजे बघा सत्यव्रताच्या आधी हरिश्चंद्राजी झालेला आहे, अब्जावधी वर्षापूर्वीचा. या ध्रुवसंधी राजाला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव होतं मनोरमा, दुसरीचं नाव होतं लीलावती. पुढे मनोरमाला पुत्र झाला, त्याचं नाव ठेवण्यात आलं सुदर्शन. आणि दुसरी बायको लीलावती, हिलाही त्यानंतर काही दिवसांनी पुत्र झाला, तो शत्रुजित.
म्हणजे सुदर्शन मोठा भाऊ आणि शत्रुजित लहान भाऊ, सावत्र भाऊ दोघे. आता पुढे एकदा हा राजा ध्रुव संधी मृगयेकरिता वनात गेला असता सिंहानं त्याच्यावर आक्रमण केलं आणि त्याच्यामध्ये तो ठार झाला. मग या ज्येष्ठ मंत्र्यांनी वनात जाऊन त्याचं जे ते अग्निसंस्कार केलं. आता अग्निसंस्कार केल्यानंतर कोणाला राजगाडीवर बसवावं हा प्रश्न उत्पन्न झाला. परंतु बाकी सगळ्या राज्यातील लोकांचं मत होतं की ज्येष्ठ पुत्र सुदर्शने 1-2 वर्षानं का होईना वडील असल्यामुळे आणि हुशार आहे, म्हणून ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे सुदर्शनालाच राजगादीवर बसवा, कारण इक्ष्वाकू कुळाचं आजपर्यंत वैशिष्ट्य आहे की ज्येष्ठ पुत्र हाच गादीचा मालक आहे. म्हणून मंत्रिमंडळात अशी चर्चा झाली. आता या दोन्ही राजांचे आजोबा आले होते, म्हणजे मनोरमा वडील, तिच्या वडिलाचं नाव होतं वीरसेन आणि लीलावतीच्या वडिलाचं नाव होतं युद्धाजित. लीलावती लहान. आता या युद्धाजितानं म्हणजे लीलावतीच्या पित्यानं सुदर्शनाच्या राज्याभिषेकास विरोध केला. त्यानं सांगितलं शत्रुजिताला राज्याभिषेक का नाही, शत्रुजितही त्यांचाच पुत्र आहे ना. पण त्या सगळ्यांनी सांगितलं की आमच्या इक्ष्वाकू कुळाची अशी परंपरा आहे की आजपर्यंत ज्येष्ठ पुत्र हाच राज्याचा मालक आहे. त्यांनी सांगितलं 1-2 वर्षानं फार ज्येष्ठ नाही म्हणाले. वादविवाद झाला त्यांच्यामध्ये. प्रजागण ऋषीगण सगळे नाराज होऊ लागले, पण युद्धाजित काय ऐकायला तयार नाही. आणि शेवटी युद्धाजिताची वीरसेनाची बाचाबाची झाली. वीरसेन हा सुदर्शनचा आजोबा म्हणजे मनोरमाचा पिता, तर युद्धाजित हा लीलावतीचा पिता आणि या शत्रुजितचा वडील. युद्धाजित म्हणाला शत्रुजितालाच राजगादीवर बसवणार आहे, काय वाटेल ते होईल. आणि शेवटी युद्धाजित आणि वीरासेनमध्ये बाचाबाची झाली आणि मनोरमाचा पिता जो आहे सुदर्शनाचे आजोबा या वीरसेनाचा या पापी युद्धाजितानं तिथंच वध केला. त्याला दुर्बुद्धी झाली. आता ज्यावेळेस त्या आपल्या पित्याचा वध यांनी केला, पतिराज सिंहाच्या हल्ल्यात ठार झाली. आता आपल्याला सुदर्शनला वाचवावं लागणार आहे ना, तर हा सुदर्शनचा पण काटा काढेल कोण, युद्धाजित. आणि म्हणून मग तिने विचार केला की आता आपण कुठेतरी या बालकाला वाचवावं आणि कुठेतरी निघून जावं. या एकुलत्या एका मुलाचं आपल्याला परिपालन करावं लागणार आहे, पालनपोषण करावं लागेल. मग त्यावेळेस ती रडत असताना त्या राज्याचा मंत्री होता विद्दल त्याचं नाव. त्या मंत्र्यानं त्याला गुपित सल्ला दिला की तुम्ही ताबडतोब इथून रथामध्ये बसून रात्रीतून निघून जा, वाराणसीच्या वनात जा. तेथे सुभाव म्हणून माझा मित्र आहे, तो तुमचं रक्षण करेल. विद्दलाच्या मार्गदर्शनाप्रमाणे ती रथारूढ झाली आणि मुलासह नगराबाहेर पडली. आता पतीच्या पितेच्या निधनानं शोकाकुल झाल्यामुळे ती फार दुःखी झाली होती. 2 दिवसात ती भगीरथीच्या तीरावर आली त्या रथातून. आता त्या ठिकाणी तिला भिल्लांनी लुटलंय, सगळं द्रव्य हस्तगत केलं, तिच्या रथाचाही अपहार झाला. तिनं भीत एका नौकेवर चढली आणि ती त्या नौकेत बसून ते चित्रकूट पर्वतावर आली. या चित्रकूट पर्वतावर तिला कळालं की तो भरद्वाज मुनीचा आश्रम आहे. त्या आश्रमात भरद्वाज मुनीच्या आश्रयाकडे ती गेली आणि भरद्वाज मुनीने तिला विचारलं, तू कोण आहेस, या ठिकाणी का आलीस, तू दुःखी का आहेस, खरं काय ते सांग. आता त्याच वेळेस योग असा होता बघा की ज्यावेळी सगळी घटना विद्दलला कळाली की आपण त्यांना इथून पाठवल्यानंतर भगीरथीच्या तीर्थ्या गेल्यानंतर त्यांना भिल्लांनी लुटलं आणि तिथून त्या भरद्वाज मुनीच्या आश्रमापर्यंत गेल्या
असं हेराकडनं बातमी विद्दलला कळल्यानंतर विद्दल स्वतः त्या भरद्वाज मुनीच्या आश्रमात आली. आणि आश्रमात आल्यानंतर त्या विद्दलाने भरद्वाज मुनीला तिची खरी हकीकत सांगितली. तो म्हणाला, महाराज ध्रुवसंधी या नावाचे अयोध्येचे ज्येष्ठ राजे, त्यांची भारी आहे, त्यांचाच हा मुलगा आहे. हिचं नाव मनोरमा आणि मुलाचं नाव सुदर्शन आहे. त्या महाबलाढ्य ध्रुवसंधी राजाचा सिंहाने वध केला. या राणीचा पिता कलिंग देशाचा राजा वीरषण नातवासाठी मारला गेला. आणि ध्रुवसंधी राजानंतर राजगादीवर कुणी बसावं हा वाद निर्माण झाला असताना त्यात वीरसेन मारल्या गेल्यामुळे भीतीने त्रस्त होऊन ह्या मायेनं ते राज्य सोडलं. ती या निर्जन वनात आली. मी त्या राजाचा विश्वासू मंत्री आहे. मी यांचा शोध घेत घेत तुमच्या इथे आलेलो आहे. आपण यांचं रक्षण करो ही माझी विनंती आहे. भरद्वाज मुनी म्हणाले, ठीक आहे म्हणाले. तिला सांगितलं, कल्याणी तू आपल्या पुत्राचं इथे उत्तम रीतीनं परिपालन कर, पालनपोषण कर. माझ्या आश्रमात तुला भीती बाळगण्याचं कारण नाही. हा तुझा पुत्र माता भगवतीच्या कृपेनं राजा होईल. आता इथे बघा, या म्हणजे सगळ्या कथा शक्ती उपासकाच्या. भरद्वाज मुनी देखील इथं शक्तीचे उपासक आहेत. सतत जगदंबेची साधना उपासना करतात आणि हमेशा नवचंडी शतचंडी करणार. मुनीनं सांगितलं आणि मग ती राणी स्वस्थ झाली आणि त्यांनी दिलेल्या त्या पर्णकुटीमध्ये ती वास्तव्य करू लागली. आणि इकडे तो विद्दला आपल्या राज्यात परत निघून गेला. आता राज्यात तो आला. इकडे वीरसेनाचा म्हणजे मनोरमाचा पिता याचा वध झाल्यानंतर युद्धजितानं त्याचा वध केला होता. आणि या युद्धजितानं रणांगणातून अयोध्येत आला आणि तिथं त्यानं मनोरमाची सुदर्शनाची चौकशी करू लागली. आता या युद्धजितानं काय केलं की आपल्या पुत्राला राजगादीवर बसवलं. राजगादीवर बसवल्यानंतर हे पळून गेले म्हणून कळल्यावर ते चौकशी करत करत आला. आणि चौकशी करत असताना त्याला असा शोध लागला की हे भरद्वाज मुनीच्या आश्रमात आले. कारण त्यानं गावोगावी त्यांच्या चौकशीसाठी शोधासाठी दूत पाठवले होते. आपल्या नातवाला राजगादीवर पाठवल्यानंतर यांचा हत्या करण्याचा, याला ठार करण्याचा तो प्रयत्न करत होता. आणि मग या दूतांकडनं हेराकडून माहिती कळाली की ते दोघंही पिता पुत्र जे ते भरद्वाज मुनीच्या आश्रमात आश्रयाला राहिले. तो काही सैन्य घेऊन चित्रकूट पर्वतावर आला. बरं, ही बातमी ताबडतोब हेराकडनं विद्दलानं पाठवलेल्या शिपायाकडनं या सुदर्शनानं त्याच्या आईला कळाली की तो सुदर्शनानं मारण्यासाठी चित्रकूट पर्वताकडे निघाला आहे, सैन्य घेऊन येत आहे. अशी माहिती मनोरमाला कळतात ती भरद्वाज मुनींना नमस्कार करून म्हणाली, मुनिवर्य, आत्ताच आमच्या एका सेवकाने येऊन माहिती दिली की युद्धाची तिकडे सैन्य घेऊन येत आहे. तो मला आणि माझ्या मुलाला ठार करील. मुनिवर्य, आता मी काय करू तुम्हीच सांगा, मी कुणीकडे जाऊ? त्यानं माझ्या पित्याचा वध केला, आपल्या नातवाला राजगादीवर बसवले आणि आता तो माझ्या पुत्राचा वध करण्यासाठी इकडे सैन्य घेऊन येत आहे. हे प्रभो, मला मदत करा. आता या कथेचं वैशिष्ट्य देवी भागवताचं कथात कथा. ती भरद्वाज मुनीला सांगते की देवा, मी एक अशी कथा ऐकलेली आहे, कथात कथा, की एकदा पांडव वनवासामध्ये असताना ते धौम्य ऋषीच्या आश्रमात 5 पांडव द्रौपदीसह राहत होते. आणि एकदा हे 5 पांडव मृगयेसाठी शिकारीसाठी वनात गेले असताना द्रौपदी एकटीच मुनीच्या आश्रमात होती.
बरं, त्यावेळी त्या आश्रमामध्ये धौम्य ऋषी होते, आत्री मुनी होते, जाबली होते, गौतम ऋषी होते, भृगुमुनी होते, कर्ममुनी होते. हे सगळे ऋषी तिथं असताना तिथं सिंधू राजा जयद्रथ तिथे आला. ऋषींना नमस्कार केला. तो काही वेळ आश्रमात थांबला. आता त्या राजानं आश्रमात द्रौपदीला पाहिलं आणि धौम्य ऋषीकडे तिची चौकशी केली की ही ललना कोण आहे. धौम्य ऋषी म्हणाले, सिंधू नरेश जयद्रथा, ही पांडवाची भार्या द्रौपदी आहे. ती आपल्या पतीसह या माझ्या धौम्य ऋषीच्या आश्रमात राहते. त्याचं भाषण ऐकल्यानंतर जयद्रथ द्रौपदीजवळ गेला. तिची चौकशी करू लागली. तेव्हा द्रौपदी म्हणाली की हे राजपुत्रा, पांडव शिकारीसाठी गेले. थोड्याच वेळात ते येतील आणि आपणास भेटतील. तो पण तुम्ही ऋषीसोबत थांबा. त्या जयद्रथानं धौम्य ऋषीची अन्य ऋषीची पर्वा न करता द्रौपदीचं त्या आश्रमातून हरण केलं. आणि म्हणून मुनिवर्य मला भीती वाटते. हे मुनिवर्य, आपण माझं रक्षण करून या युद्धजिताला परत पाठवावं ही माझी विनंती आहे. भारद्वाज मुनी म्हणाले, काळजी करू नको. आंबेच्या कृपेनं सगळं व्यवस्थित होईल. माझी जगदंबा अशा दुष्टांचं निर्दालन करील. तू काळजी करू नको. युद्धजित आला त्या आश्रमात. मुनीला नमस्कार केला आणि त्यानं सुदर्शनाची आणि त्याच्या आईची चौकशी केली. भारद्वाज मुनी म्हणाले, राजा, तो आला तसा आपल्या आश्रमात आपल्या राजधानीत परत जा. तू ज्या सुदर्शनाची तिच्या आईची चौकशी करतो ना, तो सुदर्शन पुत्र अजून फार लहान आहे आणि मनोरमा आणि सुदर्शन तुझ्याबरोबर येणार नाही. मी पाठवणार नाही. ती मिळणार नाही आणि तिचा पुत्र तुला मिळणार नाही. युद्धजित म्हणाला, हे मुनिवर्य, तुम्ही हा हट्ट सोडा. मी मनोरमा आणि तिच्या पुत्राला नेण्यासाठी आलो. मी बळजबरीनं घेऊन जाईल. त्यावेळेस ऋषी म्हणाले, राजा, तुला माझं तपोबल माहीत नाही. माझ्या जगदंबेची अवकृपा झाली तर तुझं कल्याण होणार नाही. तू तर त्यांच्या केसाला धक्का लावू शकणार नाहीस. कारण माझ्या आदिमाया आदिशक्तीवर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या तपोबलावर, माझ्या तपसामर्थ्यावर माझा विश्वास आहे. असं म्हटल्यानंतर काही क्षण राजा थांबला. पण लगेच भारद्वाज मुनीच्या आश्रमात असणाऱ्या त्या सुदर्शनाच्या त्या प्रधानाने आपल्या याने त्या राजाच्या प्रधानाने त्यांना थोडं बाजूला नेलं युद्धजिताच्या. आणि बाजूला नेऊन त्यांना जरा समजावून सांगितलं की एक लक्षात घ्या, ऋषी जे म्हणतात ते 100% सत्य आहे. त्यांचं तपसामर्थ्येनं ते अशक्य ते शक्य करू शकतात. आणि म्हणून त्याच्याशी बळजबरीची त्यांच्याशी भाषा करणं योग्य नाही. चाहे तुम्ही किती शक्तिशाली असू, पण इथं तर चालणार नाही. मला एकदा वशिष्ठांच्या तपबलाची कथा आठवते. आता बघा, कथात कथा आहे. आणि तो त्या युद्धजिताला हा समजावून सांगायला, त्याचा प्रधान, की ऋषीचं सामर्थ्य, तपसामर्थ्य त्याच्या नादी कुणीच लागू नये म्हणाले. मला 2 कथा आठवतात म्हणाले. पूर्वी एकदा विश्वामित्र वशिष्ठ ऋषीकडे आले आणि वशिष्ठांनी त्यांना भोजनाचा आग्रह केला. विश्वामित्र आपल्या शिष्यासह भोजनासाठी थांबले. वशिष्ठांकडे नंदिनी नामक कामधेनू होती. या नंदिनी नामक कामधेनूची कन्या होती, म्हणजे त्या कामधेनू झाली गाय. या नंदिनीचं
सामर्थ्य फार होतं. मंत्र सामर्थ्याने वशिष्ठांनी तिची पूजा केल्याबरोबर ती प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्यानंतर तिनं म्हणून मुनीचं मनोरथ पूर्ण केलं. उत्तम प्रकारे पंचपक्वानाचं भोजन, हजारो शिष्यांना एका वेळेस भोजन करता येईल एवढं भोजन तिथं प्राप्त झालं. चांदीचे ताटं, चंदनाचे पाटं, चांदीचे ग्लास, स्वादिष्ट भोजन. विश्वामित्र अगदी प्रसन्न झाले. त्यांनी विचारलं की एवढ्या कमी वेळामध्ये एवढं सुंदर व्यवस्था, हे सारं वैभव कसं? तेव्हा वशिष्ठांनी सांगितलं की ही सारी माझ्या नंदिनीची कृपा आहे, या कामधेनूची कृपा आहे. तेव्हा विश्वामित्राच्या मनात आलं की ही कामधेनू आपण पळवावी. लोभ निर्माण झाला आणि त्याने आपल्या 1000 शिष्य होते त्याच्या मदतीनं ती कामधेनू पळवून नेण्याचा प्रयत्न केला. वशिष्ठांना ही बळजबरी आवडली नाही. त्यांनी तपसामर्थ्याच्या सहाय्यानं कामधेनूला विनंती केली, माते, मी या शिष्य समुदायापुढे तुझं रक्षण करू शकत नाही. मी हतबल आहे. मला तुझा त्याग मुळीच करायचा नाही, पण मी काहीच करू शकत नाही. तू त्यांना काहीतरी चमत्कार दाखव. असं म्हणताच त्या कामधेनूपासून हजारो सैन्य उत्पन्न झालं तिच्या देहातून. आणि त्या देहातून उत्पन्न झालेल्या सैन्याने ऋषीच्या समुदायाला पळवून लावलं. आणि शेवटी विश्वामित्र एकटेच निघून गेले. म्हणून ऋषीच्या सामर्थ्याची परीक्षा पाहू नये. असंच म्हणाले एकदा कपिल मुनींचं देखील तपसामर्थ्य फार होतं. सगर राजाने एकदा यज्ञ केला, अश्वमेध यज्ञ, आणि त्याचा घोडा इंद्राने पळवला. सगराचे 60,000 पुत्र घोडा शोधण्यासाठी फिरत असताना कपिल मुनीच्या आश्रमासमोर त्यांना तो घोडा दिसला. आता हा घोडा कपिल मुनीनेच चोरला असा त्यांच्या मनात संशय आला, भ्रम आला. आणि त्यांनी कपिल मुनीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण कपिल मुनीने आपल्या तपसामर्थ्यानं फक्त एक नेत्र उघडता ते 60,000 पुत्र भस्म झाले. आणि म्हणून राजा, या मुनींच्या तपसामर्थ्याच्या नादी लागू नका. माझी विनंती आहे की राहू द्या त्यांना. आणि असं म्हटल्यानंतर त्यांनी विचार केला की आपण इथं आता मुनींना विरोध करणं योग्य नाही आहे. तो म्हणाल, बरं राजेसाहेब, आहे बालक, हे छोटा मुलगा आहे, हा तुमचं काय करणार आहे वाईट? कुठलं अहित करणार आहे तुमचं? बरं, ती माताही बिचारी आबला आहे, त्या ऋषीच्या आश्रमात राहत आहेत दोघं, हा जाऊ द्या ना म्हणाली. तुमचा नातू राजगादीवर बसला, संपलं म्हणाली. आणि म्हणून मुनीला विरोध न करता तुम्ही त्याला शरण जावे असं माझी इच्छा आहे. प्रधानाचं म्हणणं राजाला पटलं. राजानं मुनीला नमस्कार केला आणि परत राजा आपल्या देशाला निघून गेला. इकडे मनोरमा स्वस्थ झाली. आनंदात त्या आश्रमात सांभाळ करत होती आणि मनातून मात्र आदिमायेचं सतत ती चिंतन करू लागली की या आदिमायेमुळंच आज आम्ही वाचलो. कुमारी वाढत वाढत मोठा होत होता. आता तिथे गुरुकुलात अनेक विद्यार्थी शिकायला होते, त्यांच्याबरोबर याचं शिक्षण चालू होतं. आता गंमत काय झाली की या विद्याला अधूनमधून फार राजाचा इमानी नोकर होता आणि म्हणून तो अधूनमधून येऊन विद्याला यांची चौकशी करायचा. विद्याला आल्यानंतर त्यांनी मनोरमेकडे सुदर्शनाची चौकशी केली. सुदर्शन मुलामध्ये खेळत होता म्हणून विद्याला त्या मुलाकडे आला. तर ते मुलं खेळता खेळता त्या मुलांच्या कुठल्या तरी गमतीशीर परिकथा ऐकण्यात आल्या आणि त्या परिकथा नेमकी त्यांची सांगणं संपली होती. मनोरंजनाचा खेळ चालला होता त्यांचा. त्या परिकथेमध्ये क्लिबा नावाचा त्या परिकथेतला सेनापती होता. आणि जेव्हा शिपायांनी येऊन सांगितलं, तिथलं आपलं ऋषीच्या आश्रमातल्या एखाद्या मुनीने येऊन सांगितलं की अरे राजा, तुमच्या राज्यातले एक शिपाई आले, प्रधानमंत्री तुम्हाला भेटायला. तुला कोणाला म्हणाले? सुदर्शन. ते क्लिबा म्हणत असताना
विदुल्लाला घेऊन तो आश्रमातला तो ऋषीपुत्र आला. आल्यानंतर या सगळ्यांनी त्या विदुल्लाला क्लिबा क्लिबा म्हणायला सुरुवात केली. कोणी? त्या मुलांनी. कारण परिकथेमध्ये क्लिबा नावाचा एक प्रधानच होता, प्रधानमंत्री म्हणून. अरे हा क्लिबा आहे, अरे हा क्लिबा आहे, अरे हा क्लिबा आहे. आता सुदर्शनानं ते क्लिबा म्हणता सुदर्शनानं अजून त्याला शॉर्ट केलं. फक्त क्ली 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 असा शब्दोच्चार करू लागला. पण हे क्ली कसं आहे? जसं तसं आय एम, तसं हे क्लीम क्लीम क्लीम. तर क्लीम न म्हणता हा फक्त अनुस्वार न देता क्ली म्हणू लागला. आता हे कामबीज आहे. आणि क्लीम म्हटल्यानंतर देवीचं चिंतन होतं. पण याला त्याचं मुळी ज्ञान नव्हतं की हे कामबीज आहे का काय, याच्यावर अनुस्वार द्यावा काही माहीत नव्हतं. अनुस्वार न देता तो नाम घेत होता. इथं एक तत्व आहे की नाम कसं घ्या उद्धारकच आहे. आपल्याला माहिती आहे भागवतामध्ये अजामेळनं नाम विष्णूचं घेतलं नारायण म्हणून, पण नारायण हे त्याला देवाचं नाव माहीतच नव्हतं. मुलाचं नाव घेतलं, मुलाचं नाव घेऊन उद्धारला. पिंगला वेश्याची कथा आम्हाला माहिती आहे की जिनं कर्मणूक म्हणून पोपट पाळला आणि त्याला ती राघू म्हणू लागली. राघवा फळ खाशील का, राघवा तुझं कसं व्हावं वगैरे वगैरे. आणि राघवा म्हटल्यामुळं प्रत्यक्ष रामप्रभू तिथं आले आणि त्या पिंगलीचा उद्धार झाला. नाव कसंही घ्या उद्धारकचे. तसं त्या सत्यव्रतानं आय म्हटलं तरी उद्धार झाला. यानं नुसतं क्ली 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 म्हटलं तरी देवीची कृपा झाली सुदर्शनावर. पहा तुम्ही गंमत पुढे. आता वाल्मिकीनं तर उलटं नाव घेतलं होतं. त्याला राम म्हणताच येत नव्हतं. मरा 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 मरा. उफराठ्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी आणि शतकोटी असं श्लोकाचं रामायण लिहिलं त्याने. म्हणून नाम एकच हेतू आहे की नाम कसं घ्या उद्धारक आहे. इथं या दोघांनी नाम जे ते चूक घेतलं होतं. ॲम म्हटला नाही, क्लीम म्हटला नाही. पण ॲम आणि क्लीम न म्हणता देखील ते उद्धरले. याचा अर्थ हे कसे? आम्हा न कळे ज्ञान, वेदांचे ज्ञान. वेद आम्हाला नको द्या, पुराण नको द्या, शास्त्र नको द्या, संस्कृत न येऊ द्या. फक्त त्या भगवतीचं नाम तुम्ही श्रद्धेनं घ्या, ती तुमच्यावर कृपा करायला तयार आहे. तर क्ली क्ली या नावाचा त्याने सतत उच्चार केल्यामुळं देवीनं त्या सुदर्शनाला वैभव प्राप्त करून दिलं. बघा, अंबिकेनं त्याला अधूनमधून दर्शन द्यावं. अंबिकेनं त्याला दर्शन देऊन भाता दिला, कवच प्रदान केलं. आता याच काळात बघा देवीची कृपा कशी झाली. सुभाव नावाचा एक राजा होता आणि त्याची शशिकला नावाची कन्या होती. हिच्या स्वप्नात जाऊन देवीनं सांगितलं की तू त्या सुदर्शनाची विवाह कर. ही देवीची कृपा. कशामुळं? याच्या क्ली क्ली मंत्रामुळे. आणि शशिकलेला असं स्वप्नामध्ये येऊन भगवतीनं सांगितलं. त्या शशिकलेनं वनात राहणाऱ्या सुदर्शनाची स्तुती एका भाट चारणाकडून देखील ऐकली. आणि स्वप्नात येऊन त्याच सुदर्शनाचं देवीनं महात्म्य सांगितलं. तुझा त्याच्याशी विवाह होईल हेही सांगितलं. आणि भाट चारणाकडून त्याच्या विद्वत्तेचं जे श्रवण केल्यानंतर ही राजकन्या एकदा उपवनात क्रीडा करत असताना तिला एक ब्राह्मण भेटला. ती चौकस होती. तिने त्या ब्राह्मणाची चौकशी केली. तुम्ही कुठून आला? तर त्याने सांगितलं की मी भरद्वाज मुनीच्या आश्रमातून येत आहे. मग तिनं सहज विचारलं भरद्वाज मुनीच्या आश्रमाचं काय वैशिष्ट्य काय आहे, तिथं काय विशेष आहे, वर्णनीय काय आहे, तिथं प्रेक्षणीय काय, तिथं अद्भुत अलौकिक असं काय आहे. तर तो म्हणाला, विप्र म्हणाला, काय आश्रमासारखा आश्रम आहे पण तिथलं एक वैशिष्ट्य सांगतो. त्या ठिकाणचं जगातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ध्रुव संधीचा पुत्र असणारा सुदर्शन राजा. हा हिरा आहे, हिरा म्हणाले. काय तो राजा आहे. आता हा सगळा जो तो वाघबीज मंत्राचा प्रभाव होता. लक्षात घ्या, वाघबीज मंत्राचा प्रभाव असल्यामुळे त्या ब्राह्मणांचं भेट होणं, तिनं योगायोगानं सुदर्शनाची माहिती सांगितली. याच जगदंबेनं त्या शशिकलेच्या स्वप्नात जाऊन या सुदर्शनाबद्दल माहिती सांगितली. बघा, ही सगळी त्या जगदंबेची कृपा. आणि तो विप्रानं सांगितलं की बस तो सुदर्शन राजा म्हणजे बस त्याला अवलोकन करावं म्हणजे तिथं जाऊन, बाकी काही नाही म्हणजे. त्याचे गुण पाहिले, त्याचं दर्शन झालं की संपलं.
तो सुदर्शन म्हणजे सुवर्णरत्न, सुवर्णरत्न, आणि त्याचं दर्शन होणं हा रमणीय योग आहे. त्याचं भाषण ऐकून शशिकलाच्या मनामध्ये त्या सुदर्शनाबद्दल प्रेम उत्पन्न झालं आणि जगदंबेनं सांगितलं तोच हा सुदर्शन, ही तिची खात्री झाली. तिच्या मनात परत विचार आला की मी सुंदर आहे, माझे पिताश्री राजे आहेत, आमच्याकडे संपत्ती भरपूर आहे, मग मला अनेक राजे मागणी घालतील. पण माझ्या स्वप्नात आलेल्या त्या जगदंबेनं सांगितलेला सुदर्शन, त्या भाट चारणाने ज्याची स्तुती केली तो सुदर्शन, या विप्राने ज्या सुदर्शनाने माहिती सांगितली तो सुदर्शन, या सुदर्शनाचीच मी विवाह करणार. मी कोण्या भूपतीच्या मागणीला मान्य करणार नाही. मी निर्धन असू द्या, राज्यहीन असू द्या, पण माझ्या मनातून जगदंबेनं मला सांगितल्यामुळे मी मनोमन त्या सुदर्शनालाच वरलं. बस, हा सगळा त्या वाघबीजाचा प्रभाव होता. आता सुदर्शन सतत मनामध्ये क्ली 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 असा अनुसार रहित वाघबीजाचा उच्चार करत होता. त्यामुळे अनेक वेळा जगदंबा त्याला वारंवार दर्शन देत होती. जगदंबेनं शृंगवीर राजाचा जो शृंगवीरचा राजा होता, निषाद राजा, कोळ्याचा राजा, त्याला बुद्धी दिली जगदंबेनं, बुद्धिरूपेण संस्थिता. आणि तो राजा भरद्वाज मुनीच्या आश्रमामध्ये सर्व सामुग्रीनं युक्त असा एक रथ घेऊन आला, ज्याला 4 आश्व लावलेले होते. आणि तो रथ त्यांनी भरद्वाज मुनीमध्ये आश्रमात असणाऱ्या विद्वान ज्ञानी अशा सुदर्शनाला भेट म्हणून दिला. ही सगळी महाभगवतीची कृपा. आणि पुढे मग ज्यावेळेस हा त्याने येऊन दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला त्या भगवतीच्या कृपेने माझ्या मनात इच्छा झाली की या विद्वान असलेल्या सुदर्शनाला हे रथ द्यावा. मुनींना खूप आनंद झाला. मुनी म्हणाले, राजा, या सुदर्शनाला या जगदंबेच्या कृपेनं परत राज्य प्राप्त होईल. आणि अशा रीतीनं मनोरमेला आणि त्या सुदर्शनाला त्या ऋषींनी सांगितलंय की हा लवकरच पृथ्वीपती होईल. मनोरमा म्हणाली, मुनिवर्य, तुमचे आशीर्वाद सफल हो, अंबिकेची कृपा आमच्यावर सदैव राहो. आणि इकडे ती कन्या उपवर झालेली जाणून राजाच्या मनात इच्छा झाली, म्हणजे शशिकलाचा पिता, त्याचं नाव होतं सुबाहू. या सुबाहू राजाने विचार केला की उपवरसाठी तिचं स्वयंवर ठरवलं त्यांनी. पण या शशिकलेनं आपल्या मैत्रिणीला सांगितलं की हे पा, म्हणाली, मी ध्रुवसंधीचा पुत्र सुदर्शन याला माझ्या मनातून पती मानलेले आणि मी दुसरा कोणाचाही विचार करणार नाही. तू माझ्या आईला निरोप दे. त्या सखीनं येऊन, त्या शशिकलेच्या सखीने येऊन मातेला निरोप दिला. आईनं पित्याला सांगितलं, सुबाहूला, की भारद्वाज मुनीच्या आश्रमात असणाऱ्या सुदर्शनाला हिनं आपला पती म्हणून स्वीकारलेला आहे, मनोमन वरलेला आहे. त्यामुळे दुसरा कुठलाही भूपती आला तर ती त्याच्याशी विवाह करणार नाही, असं तिच्या मैत्रिणीनं मला सांगितलं. तेव्हा सुबाहू राजा हसून म्हणाला, अरे हा तो सुदर्शन बाळ असताना त्याला राज्यातून हाकलून दिले. त्याचा राज्यावर अधिकार नाही, त्यांना वनात हाकलून दिलं आहे आणि म्हणून तो त्या भरद्वाज मुनीच्या आश्रमात राहतो. तो निर्धन आहे. मग असा निर्धन राजकुमारीला पती म्हणून कसा योग्य आहे? तू तिला समजावून सांग. आईने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिनं सांगितलं, आई, माझ्या जगदंबेवर पूर्ण विश्वास आहे. जगदंबेनं मला स्वप्नात येऊन सांगितलेलं आहे की तू त्या सुदर्शनाशी विवाह कर, म्हणून मी तुमचं ऐकणार नाही. आणि शेवटी मी त्यालाच पती ठरवले. अगं, त्या सुकन्येनं च्यवनमुनीचा पती म्हणून स्वीकार केला आणि त्यांची सेवा केली. शेवटी भगवतीच्या कृपेने तिचं कल्याण झालं. तसं माझ्या जगदंबेवर विश्वास आहे, माझे कल्याण होईल. आणि अशा रीतीनं या मातेनं
जाऊन सांगितलं सुभावराजाला, पण सुभावराजा काही ऐकायला तयार नाही. आणि दुसऱ्या दिवशी मग त्या शशिकलेने एका ब्राह्मणाजवळ निरोप पाठवला, चिठ्ठी पाठवली, पत्र पाठवलं, जसं रुक्मिणीनं ब्राह्मण पाठवला होता कृष्ण परमात्माकडे द्वारकेला तसं. त्या निरोपात तिनं सांगितलं की माझ्या पित्यानं इथे माझं स्वयंवर ठरवलेलं आहे आणि मी जगदंब कृपेनं तुम्हाला मनवून वरलेलं आहे. तुम्ही येथे येऊन स्वयंवरातून मला पळवून न्या आणि माझ्याशी विवाह करा. ब्राह्मणाने येऊन तो निरोप दिला आणि सुदर्शनानं भरद्वाज मुनीला आईला सांगितलं आणि जगदंब कृपेनं मी स्वयंवरासाठी जात आहे असा निरोप दिला आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन सुदर्शन निघाला. सुदर्शन आल्यानंतर राजा सुभावने त्याचं स्वागत केलं. जाहीर केलं होतं तिचा स्वयंवर म्हणून अनेक राजे स्वयंवरासाठी उपस्थित झाले होते. राजा सुभावने या सुदर्शनाचा बिचाराचं स्वागत केलं, त्याला एक राहण्यासाठी व्यवस्था केली. अनेक राजे उपस्थित होते, त्या सगळ्या राजांची व्यवस्था केली होती. इथं युद्धाजीत स्वतः आपला नातू शत्रुजितासह हजर होता की शत्रुजिताशी शशिकलेचा विवाह व्हावा. आणि मग या सगळ्या राजाला युद्धजिताला कळालं की शशिकला सुदर्शनाला वरणार आहे म्हणून, तिनं म्हणून त्याला वरले म्हणून चर्चा सुरू झाली. मग आपापसात सगळ्या राजांचा तिथं वाद सुरू झाला होता की मग आम्हाला कशाला बोलवलं. युद्ध जिंकल्यानंतर नवीनच वाद निर्माण केला. तो म्हणाला सुदर्शनाचा मी तर वधच करीन, पण केरळचा अधिपती राजा म्हणाला अहो युद्धाजीत त्याचा वध करायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे. हे पहा, स्वयंवरे स्वइच्छेने कन्या कोणतंही वर निवडू शकते, मग त्याचा वध करायचा अधिकार तुम्हाला नाही. पण त्यावेळेस या युद्धाची त्यानं म्हटलं मान्य म्हणाली कन्या कोणताही वर निवडू शकते, पण तो कुठला वर निवडेल कन्या, जो राजा आहे तोच वर निवडेल ना. पण युद्धाजीत तर राजा नाही आहे, त्याच्याबरोबर सैन्य नाही, मग राजा नसणारा इथं स्वयंवरात उपस्थित कसा राहणार. मग शेवटी हा मुद्दा धरून सगळ्यांनी सुबाहू राजाला निरोप पाठवला. सुबाहू राजे आले आणि त्यांनी सांगितलं तुझ्या कन्येचा विवाह सुदर्शनशी होऊ शकणार नाही, कारण तो राजा नाही, इथं राजांसाठी स्वयंवर आहे. पण ते म्हणले तिने मनोमन वरलेलं आहे, ती माझं ऐकत नाही, मी त्याला काय करू, मी हतबल आहे, मी काही करू शकत नाही. तेव्हा राजाने सांगितलं की आम्ही त्या सुदर्शनाला ठार करू किंवा तुझ्या कन्येचं अपहरण करू. शेवटी सर्वांचं एकमत झाल्यानंतर सुदर्शनाला सुभावनं तिथं बोलावून घेतलं. सुदर्शन म्हणाला हे नृप हो, हे राजे हो, मी राजा नाही, माझ्याकडे सैन्य नाही, मला मान नाही, आणि मी स्वयंवराची वार्ता ऐकून आलेलो, मला स्वयंवराचं निमंत्रण नाही, कारण मी राजा नाही, हे पाहण्यासाठी आलो. पण एक लक्षण, मला माझ्या भगवतीनं स्वप्नात येऊन आज्ञा केली की तू शशिकलेशी विवाह कर. मी राजा नाही, पण मी त्याकरताच आलो. भगवतीची इच्छा असेल तर लक्षात ठेवा, रावाचा रंक आणि रंकाचा राव होऊ शकतो. भगवती मला राजाही करेल, तिच्या मनात काही मी सांगू शकत नाही, मला स्वप्न पडल्यामुळं तिच्या इच्छेमुळे मी इथे आलेलो आहे. मग दुसऱ्या दिवशी राजा सुभावनं स्वयंवराचा आयोजन केलं त्या सगळ्या राजांच्या म्हणण्याप्रमाणे. पण शशिकला ही विवाह मंडपात गेलीच नाही. ती म्हणाली तुम्हाला जर बाबा माझं कल्याण व्हावी इच्छा असेल तर माझा विवाह तुम्ही सुदर्शनाशी करा, मला सुदर्शनाला अर्पण करा, ती माझी जगदंबा पाहून घेईल काय आहे. सर्व राजांची जाऊन तुम्ही क्षमा मागा. मग हा आला, सगळ्या राजांची क्षमा मागितली, पण याला युद्धाजितानं मात्र जोरात कडाडून विरोध केला. आणि शेवटी तो आला आणि म्हणाला कन्ये तो युद्धाची राजा माझा वध करील आणि या सुदर्शनाचा वध करील, म्हणाले घात होईल. ती म्हणाली काही घात होत नाही, तुम्ही माझ्या आंबेवर विश्वास ठेवा, यथाविधी माझा आज रात्री विवाह करा, कोणाला बोलवू नका, माझं कन्यादान करा, आणि बघा बाबा चंडिका निश्चित आमचं कल्याण करेल. अहो जिच्या नामाचा
उच्चार होता क्षणी दुःखाचा लय होतो. तिचं स्मरण करत करत हे कार्य करा, ती भगवती निश्चित यश देईल. आपण सभामंडपात जाऊन उद्या स्वयंवर घोषित करा आणि आज रात्रीच माझं स्वयंवर करून टाका. राजाने विरोध केला आणि युद्ध पुकारलं तर काळजी करू नका, माझी जगदंबा सहाय्य करेल. कन्येच्या सांगण्याप्रमाणे राजाने यथाविधी कन्येचा रात्रीच विवाह सुदर्शनाबरोबर केला. इकडे सकाळी सगळीकडे बातमी पसरली की राजाचा विवाह झाला, सुदर्शनाबरोबर कन्येचा विवाह झाला, कन्येचा विवाह झाला. सगळे राजे क्रुद्ध झाले ना, आणि नगराबाहेर त्यांनी जमले आणि त्यांनी ठरवलं की इथून तो ज्यावेळेस कन्येला घेऊन जाईल त्यावेळेस त्याला ठार करायचं आणि कन्येचं अपहरण करायचं. सगळे त्या ठिकाणी आले. आता सगळे त्या ठिकाणी आल्यानंतर राजाने जे ते या कन्येचा लवाजमासह पाठवण्याची तयारी केली, पण त्याला कळालं की सगळा रस्ता अडवलेला आहे, सगळे राजे एक झालेले तर ते सुदर्शनाला ठार करणार आणि या कन्येचं अपहरण करणार आहे. सुदर्शन म्हणाला काही काळजी करू नका, माझी जगदंबा सारं संकट निवारण करेल म्हणाले. आणि मग सगळ्या भूपतीनं त्या सुदर्शनावर हल्ला करताच सुबाहूचं सैन्य त्या सैन्याबरोबर युद्ध करू लागलं आणि राजे एकमेकावर आक्रमक झाले होते. युद्धाजीत अग्रभागी होता, सगळ्यात पुढे, आणि सुदर्शन समोर येऊन उभा राहिला. ज्येष्ठ भ्रात्याचा वध करण्यासाठी शत्रुजित सज्ज झाला होता. सुबाहूचं सैन्य आणि विरोधी सगळ्या राजाचं सैन्य आपापसात लढू लागलं. एवढ्यात या सुदर्शनानं जगदंबेचं स्तवन केल्याबरोबर, चिंतन केल्याबरोबर जगदंबा सिंहारूढ होऊन प्रकट झाली आणि सुबाहूला आणि सुदर्शनाला तिचं दर्शन झालं. देवीनं क्रोधानं सगळ्या सैन्याची दान उडवली हो. आणि शेवटी युद्धाजीत आणि शत्रुजीत या दोघांचाही देवीनं वध केला. आणि अशा रीतीनं सुबाहू आणि सुदर्शन यांनी मग देवीचं स्तवन करायला सुरुवात केली. सुबाहू म्हणाले, हे माते, तू माझ्या नगरातच वास्तव्याला राहा, माझ्या नगराचं तू रक्षण कर. दुर्गा देवी नावानं त्यांनी तिथं तिनं भक्तासाठी वास्तव्य करायचं ठरवलं. आणि त्या वाराणसीमध्ये, त्या काशीमध्ये, आपलं त्या अयोध्येमध्ये, इक्ष्वाकुकुळाचं राज्य आहे. त्या अयोध्येमध्ये, काशीनगरामध्ये गोस्वामी तुळशीदासाच्या मंदिराजवळ खडकावरती त्या सुबाहूच्या राज्यामध्ये दुर्गा मंदिर बांधलेले. अशा रीतीनं या ठिकाणी दुर्गेचं मंदिर बांधण्यात आलं काशीमध्ये. सुबाहू राजा हा काशीचा होता, वाराणसीचा. वाराणसीमध्ये हे दुर्गेचं आज पुरातन मंदिर आजही आहे. ती सिंहासनावर आरूढ असून एक पाय तिनं खाली सोडलेला आहे. या दुर्गामातेला 8 हात आहेत. ती मूर्ती त्या काळात बसवलेली, आजही ती मूर्ती तिथं तुम्हाला दर्शनासाठी आजही आहे. आणि अशा रीतीने तिने सांगितलं की सुबाहू, तू आता या वाराणसीमध्ये सुंदर रीतीनं राज्य कर आणि हा सुदर्शन राजा याला अयोध्येला पाठव तुझ्या कन्येसह. हा अयोध्येला जाईल आणि अयोध्येला गेल्यानंतर कुलपरंपरेनं प्राप्त झालेलं राज्य तो अयोध्येमध्ये करील. तो सदा माझी त्या ठिकाणी सर्वत्र नेहमी पूजा करत जाईल आणि अयोध्येमध्ये नेहमी नवरात्र होईल. इकडे वाराणसीतही दुर्गा महोत्सव करा म्हणाले नवरात्रात. आणि अयोध्येत त्याचं सगळे प्रजाजन स्वागत करतील, मंत्रिमंडळ स्वागत करतील. त्याची जी सावत्राई आहे ती त्याचं स्वागत करेल. आणि अशा रीतीनं देवीचं म्हणणं खरं झालं. तो अयोध्येत येताच लीलावतीनं त्यांचं स्वागत केलं. मनोरमा, सुदर्शन, शशिकलेचं सुंदर रीतीनं लीलावती मातेनं स्वागत केलं. आणि लीलावतीच्या मदतीनंच या सुदर्शनाला राजगादीवर बसवण्यात आलं.
लीलावतीनं सर्वांना माफ केलं होतं. सुदर्शनाजवळ काही नव्हतं, विचार करा. पण क्ली या शब्दाचा सतत उच्चार करत करत त्याला हे जगदंबेमुळं सारं वैभव प्राप्त झालं. आणि नाम याचा अर्थ असा आहे, कसेही घ्या ते उद्धारकच आहे. राजा झाल्यानंतर त्यानं मात्र आंबेची नित्यपूजा केली. त्यानं अयोध्येमध्ये देवीचं मंदिर बांधलं आणि स्थापना केली जगदंबेच्या मूर्तीची. म्हणजे सुबाहूनं काशीमध्ये आणि सुदर्शनानं अयोध्येत मंदिर बांधलं. आणि दोन्ही ठिकाणी बघा आजही नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होतो. बोला जय जगदंब माता की जय. झालेली सेवा जगदंबेच्या चरणी समर्पित, सेवेला पूर्णविराम. जगदंब 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 जय जगदंब.